महत्वाचा विषय आपल्या विचाराधीन आहे. आज संध्याकाळी शेतकऱ्यांच्या सोबत थेट बैठक करून आपण नेगोशिएशन करायचा प्रयत्न आम्ही करतोय. तो झाला तर ठीक आहे, अन्यथा मग कंपल्सरी ॲक्विजिशन करून आपण ती जमीन ताब्यात घेणार आहे. किती जमीन लागणार आपल्याला? कारण काही फार नाही, 8-10 एकराचा विषय आहे. त्यामुळे फारांचा विषय आणि त्यानंतर साधारण 90 कोटी रुपये 89 कोटी रुपये आता हायपॉवर कमिटीनं मान्यता दिलेली आहे. त्यामुळं 89 कोटीच्या मर्यादेची टेंडर आपण काढू शकतो. ते टेंडर काढण्याच्या सूचना आपण दिलेल्या आहेत की जेणेकरून आपल्याला काम चालू करता येईल. जी जागा आता मंदिर समिती आपल्या शासनाच्या ताब्यात आहे, जे 7-12 जो आता ताब्यात आपल्या आहे, त्या जागेवर किमान आता मंदिराचं काम चालू करण्यासंदर्भातला विषय आहे. त्यानंतर मंदिराचं काम 15 कोटी रुपये प्रस्तावित होतं. अख्खं मंदिर करायचं म्हणजे तर साधारण आणखीन एक 500 कोटी रुपयाची आवश्यकता लागेल. 20 कोटी रुपये ते मंदिर आपण करून मग बाकीचा आराखडा स्टेप बाय स्टेप जसं जमिनीचा अधिग्रहण होईल त्याचा आपण पुढे जाऊन तो करतोय. खास करून बसवेश्वर महाराजांच्या स्मारकासंदर्भातला मुंबईचा विषय होता. त्याही ठिकाणी आम्ही आता साधारण पहिल्या टप्प्यामध्ये आज कलेक्टर महोदय होते, बाकीचे सगळे अधिकारी होते. ही शासनाची जमीन साधारण 25 एकर जमीन तिथं आहे, जी तलावाचा भाग सोडून वगैरे जी जमीन आहे. त्यातला 15 एकर जमीन आम्ही बसवेश्वर स्मारकासाठी देण्याचा निर्णय घेतलाय आणि ते येणाऱ्या 8-10 दिवसात 15-20 दिवसात ती जमिनीचं हस्तांतरण होईल आणि प्रत्यक्ष आराखडा बनवण्यासंदर्भात एका आर्किटेक्टचं अपॉइंटमेंट करावी, नेमणूक करावी म्हणून आजच्या बैठकीचा विषय होता. त्याही संदर्भात निविदा मागवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यासाठी निधीची तरतूद सध्या आपण DPDCचं थ्रू करतोय. त्या निविदा मागवून आपण आर्किटेक्ट फायनल करू आणि मग तिथून पुढची प्रक्रिया होईल आणि मग शासनाच्या मान्यतेला तो प्रस्ताव जाईल. असे 2 विषय सगळ्याच्या बैठकीत झालेले होते. आता महापालिकेची सूचना दिली आणि महापालिकेचे काय विषय होते? महापालिकेच्या संदर्भात पदाधिकाऱ्यांनी काय काम करावं, पदाधिकाऱ्यांनी शहराच्या नागरिकांशी कशा पद्धतीने त्यांचा बिहेवियर असावा, आलेल्या माणसांच्या संदर्भातला होता. त्याहीपेक्षा आपल्याला शहरामध्ये काय काम करणं अपेक्षित आहे त्याही संदर्भात चर्चा झाली आणि जी महत्वाची कामं आहेत त्याच्या प्रायोरिटीज काय आहेत त्याही संदर्भात विषय झाला. उड्डाणपुलाच्या संदर्भातला विषय, जमिनीच्या अधिग्रहणाचे जे विषय पेंडिंग आहेत त्याही संदर्भात काही विषय होते की रेल्वेची जागा आहे, पोस्टाची जागा आहे आणि डिफेन्सची जागा आहे. या तिन्ही संदर्भात या पातळीवरून काय होत नाही. आता दिल्लीत एक त्या संबंधित मंत्री मोदयांच्या सोबत एक बैठक करण्याच्या संदर्भात आम्ही चर्चा झालेली आहे. मी वेळ घेऊन मंत्री मोदयांसोबत बैठक करून तो विषय मार्गी लावून उड्डाणपुलाचं काम संपवण्याचा विषय आहे. शहरात आणखीन किती ठिकाणी उड्डाणपुलाची आवश्यकता आहे त्याही संदर्भात काय प्रस्ताव बनवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. महापालिकेच्या उत्पन्न वाढीच्या संदर्भातला जो काही विषय आहे, गुंठेवारीचा विषय आहे, त्यानंतर अवैध बांधकामाचा विषय आहे. काही बांधकाम असे आहेत की त्यांच्या नोंदीच अजून झालेल्या नाहीत. ती 40,000 बांधकाम आहेत ज्यांची नोंदच नाही, पण महापालिकेच्या सगळ्या पायाभूत सुविधांचा फायदा संबंधित प्रॉपर्टीज घेत आहेत. त्या संदर्भात काय करता येईल असे अनेक विषय, स्वच्छतेचे विषय आहेत. त्या संदर्भात काही चर्चा झाल्या आणि काय महापालिकेच्या काही समित्या बनवायच्या आहेत, काही समितीच्या स्थापनेसंदर्भातली काही चर्चा झालेल्या आहेत. असे ओव्हरऑल जे विषय आहेत की महापालिकेच्या अनुषंगिक विषय असतील, काही जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने काही विषय होते की जिल्हा परिषदेच्या समित्या तयार झाल्या, त्याच्या सभापतीच्या नेमणुका झाल्या, पण त्याच्या खाली समित्या होणं अपेक्षित आहे, स्टँडिंग होणं अपेक्षित आहे. जिल्हा परिषदेनं काय काम करावं, सभापतीच्या काय जबाबदाऱ्या आहेत, अध्यक्षांनी काय जबाबदाऱ्या आहेत, या संदर्भात चर्चा झाली आणि त्यांना त्या भविष्याच्या कामाच्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत. 40,000 नोंदी ज्या झाल्या आहेत महापालिकेच्या, त्या लोकांनी घेतलेल्या नाहीत तर महापालिकेत दुर्लक्ष होतं याच्याकडे. आता मी पाठीमागं काय झाल्या नाही त्या विषयावर काही चर्चा मी केलेली नाही, परंतु आता झाल्या पाहिजे त्या संदर्भात चर्चा केलेली आहे. कारण पाठीमागं का नाही झालं, काय झालं या विषयावर न जाता आता आपण प्राप्त परिस्थितीमध्ये आता त्याला गती कशी देता येईल. वर्षानुवर्ष महापालिकेचे काय दुकानगाळे आहेत, खूप मोठ्या प्रमाणात आहेत.
त्याचं उत्पन्न 40 कोटी अपेक्षित आहे, पण महापालिकेला ते उत्पन्न येत नाही. अनेक ठिकाणी असं झालंय की प्रॉपर्टी एकाला भाड्याने दिलेली आहे, त्याला हस्तांतरणाचा अधिकार नाही, त्यानं ते हस्तांतरित करून दुसऱ्याला दिलेली आहे, त्यानं तिसऱ्याला दिलेली आहे. अशा काही गोष्टी टेक्निकली आहेत, काय फार विषय नाही, पण त्याच्यातनं महापालिकेच्या उत्पन्नामध्ये खूप मोठी वाढ होईल. अशा काही गोष्टी ते गाळ्यांच्या विषयासंदर्भात हस्तांतरणाचं जे काही प्रक्रिया आहे ते करण्यासाठी सूचना दिली, आदेश दिले पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला. पण एकंदरीत गाळ्याचे जे काही मुदत आहे ते 15 वर्षापूर्वी संपलेले आहेत. संपल्यानंतर त्यांचा लिलाव झाला पाहिजे, त्यांना असं हस्तांतरण करताच येत नाही. तरी सुद्धा आपण हस्तांतरणाचा प्रस्ताव देऊन अगदी तुटपुंजी जे काय असेल वाढ करणं म्हणजे योग्य ठरणार नाही ना. लिलाव झाला त्याचा ओपन म्हणजे जे काय असेल ई लिलाव करा किंवा ऑफलाईन लिलाव करा, पण काही लिलाव करता लिलाव करणं हे कायदेशीर प्रक्रिया असणार आहे आणि लिलाव केला तर पण उत्पन्न हस्तांतरण वाढेल. ही प्रक्रिया कायदेशीर नाही. हस्तांतरणाचा विषय मी जे म्हटलो तुम्हाला तो गाळे हस्तांतरणाचा विषय नाही. काय का मी काय म्हटलं की ज्या लोकांना गाळे भाड्याने महापालिकेने दिले होते त्या लोकांनी ते गाळे स्वतः न वापरता त्यांनी पोट भाडे करून ठेवले, त्या संदर्भातला विषय. मी तेच सांगते, ह्यांनी काय केलं, पोट भाडे करूनच मालक करण्यासाठी हस्तांतरण करण्यासाठीच्या सूचना संबंधित विभागाला दिलेल्या आहेत. हस्तांतरणाचा विषय तसा नाही आहे. ज्या ज्या लोकांची मुदत संपलेली आहे, आता भाऊने त्या ठिकाणी आयुक्त साहेबांना सांगितलेले आहे की ज्या ज्या लोकांची मुदत संपलेली आहे त्यांनी परत म्हणजे त्याचं फेर लिलाव करून फेर लिलावाच्या सूचना दिल्या आहेत. जे लोक रेडी प्रमाणे काही लोक भरत असतील तर ते ठीक आहे शासनाच्या दराप्रमाणे, आणि जे कोण भरत नसेल त्याचं ते फेर लिलाव करून भाऊने आता आदेश दिले आयुक्त साहेबांना. भाऊ, सोलापूर जिल्ह्यामध्ये रात्रीत महापुरुषांचे पुतळे उभा करायच्या घटना ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत. मोहोळ, अंजनगाव, भोसे, आता भोसेचा मॅटर चालू. तर ही एकूण सगळी जी समस्या आहे तर त्याच्याकडे कसं पाहता आणि त्यातनं काय पोलिसांना सूचना केल्या? त्याही संदर्भात आज मी सीपी, कलेक्टर, सीओ, एसपी या सगळ्या अधिकाऱ्यांची आज बैठक घेतलेली आहे. अशा बेकायदेशीर पुतळे बसवण्याची एक मोहीम काही लोक जाणीवपूर्वक चालवत आहेत. त्यातून सामाजिक अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि एक खूप मोठा प्लॅन आहे, खूप मोठा प्लॅन आहे आणि खूप मोठी टीम त्याच्यावर काम करते. पोलीस तपासात काही गोष्टी पुढे आलेल्या आहेत. त्यांची सोशल मीडिया टीम वेगळी आहे, पुतळे बनवणारी टीम वेगळी आहे, आणून बसवणारी टीम वेगळी आहे. या सगळ्या गोष्टी पोलीस तपासात पुढे आलेल्या आहेत. त्या अनुषंगिक काही लोकांना अटक झालेली आहे, काही लोक पोलिसांच्या रडारवर आहेत, काही लोकांना त्या संबंधात जी लोक आहेत त्यांना ताब्यात घेण्याची कारवाई होईल. अशा पद्धतीचं कुठलंही कृत्य ज्याची लोक सहभाग आहेत त्यातला कोणालाही सोडलं जाणार नाही. सामाजिक शांतता बिघडवण्याचं काम जर कोण करत असेल तर त्याला कायदेशीर कारवाईला सामोरं जायलाच लागेल. जर कुठल्याही अधिकाऱ्यानं त्याकडे दुर्लक्ष केलं तर त्यालाही कारवाईला सामोरं जायला लागेल. गावच्या पोलीस पाटील कोतवालापासून ग्रामसेवकापासून ते त्या भागाचा बीट अंमलदारापासून त्या भागचा व्हिडिओ असेल, त्या भागचे तलाठी असतील, त्या सगळ्या लोकांना काही एसओपी आपण बनवतोय. कलेक्टरनी अध्यक्षतेखाली एक समिती आपण बनवलेली आहे. काही मार्गदर्शक सूचना आपण देतोय. त्या सूचनेची अंमलबजावणी करावी लागेल. ती जर नाही केली तर कारवाईला सामोरं जायला लागेल. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल आम्हालाही नितांत आदर आहे. महाराजांचा पुतळा बसवताना तेवढ्याच सन्मानानं बसला पाहिजे. बेकायदेशीर बसवणं, पुन्हा तो कुणीतरी प्रशासनानं काढणं यात महाराजांचा अवमानच होतो. अशा पद्धतीचं कृत्य घडू नये म्हणून आम्ही काय उपाययोजना करतोय. काही राज्य लेवललाही काही निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. माननीय मुख्यमंत्री मोदी बारकाईने त्याचा अभ्यास करतायत, त्याची माहितीही घेत आहेत आणि काही राज्य लेवललाही हे संघटितपणे काम करत आहेत. असू शकतं पोलीस चौकशीत समोर येईल. आजच आपण त्याच्या निष्कर्षापर्यंत जाणं उचित नाही, पण हे खूप मोठी टोळी काम करते आणि त्याच्यात सामाजिक शांतता धोक्यात आणणं हाच त्याचा उद्देश आहे. त्यामुळं या कुठल्याही कृत्याला पाठीशी घातलं जाणार नाही. आणि अंजनगावचा विषय असेल, आपण पाहिला असेल की स्थानिक लोकांचा त्याच्यामध्ये खूप मोठा विषय नव्हताच. बाहेरचे लोक त्यांचा खूप चांगला समन्वय होता स्थानिक लोकांच्या.
परंतु अचानक काही बाहेरची लोक त्याच्यामध्ये सहभागी होतात आणि आंदोलन मग किंवा तिथं तिची परिस्थिती आहे ती त्यांच्या हातात, स्थानिक लोकांच्या हातात राहतच नाही, ते बाहेरचे लोक त्याला ऑपरेट करतात आणि तीच परिस्थिती अंजनगावमध्ये झाली होती. पण आम्ही तेव्हा निर्णय घेत असताना बाहेरच्या सगळ्या लोकांना बाजूला ठेवून आम्ही गावच्या लोकांशी बैठका केल्या. मग मराठा समाज बांधव असतील, देवस्थानचे धनगर समाज बांधव असतील, त्यांच्या भावना आम्ही समजून घेतल्या आणि समन्वयाने आम्ही मार्ग काढला. तेव्हा तो मार्गही निघाला, शांतता प्रस्थापित झाली. परंतु काही ठराविक अशा शक्ती आहेत की त्या फक्त आंदोलन कसं पेटवता येईल, आंदोलन कसं उभं करता येईल आणि अजून सामाजिक शांतता कशी धोक्यात आणता येईल याच्यासाठी काम करतायत. राज्य पातळीवरच आहे, राज्य पातळीवरच आहे. पण कुठले कुठले जिल्हे टार्गेट केले पोलीस असं काय तपास समोर करतायत. आलंय? मी सांगितलं मराठवाड्यात काय गोष्टी घडल्या. आता मराठवाड्याच्या बाजूला सोलापूर जिल्हा टार्गेट आहे. 8वी 9वी घटना आता आपण घडलेली बघतोय. हे खूप वेगाने हे वाढते. भाऊ? आणखी मागणी आहे शहरात. हो, हो, आपल्याकडे हो. स्मशानभूमीचा एक विषय खूप म्हणजे आहे. तर जिल्हा परिषदेने 120 ठिकाणी जागा दिली, पण त्याला इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे कंपाऊंड असेल, पाणी पुरवठा असेल किंवा शेड उभारणे याच्यासाठी आपल्याकडे पैसे नाही आहेत. तर मात्र 1.5 वर्षापासून हा विषय प्रॉब्लेम करतो. आता जिल्हा परिषदेला पैसे आपण तुम्ही म्हणताय तो विषय आहे की काही गावांना आजही स्मशानभूमी नाही, हे दुर्दैवी आहे. आपण विधानसभेमध्ये बघितलं असेल की मी काही निर्णय घेतलेले आहेत. गाव तिथं स्मशानभूमी ही संकल्पना ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून आपण आणतोय आणि आता गावच्या गावामध्ये स्मशानभूमी असल्याशिवाय आणि तसा दाखला आल्याशिवाय दुसऱ्या कुठल्याही विकास कामाला मंजुरी दिली जाणार नाही. हाही जी आर आपण काढलेला आहे. त्यामुळं स्मशानभूमीला काही ठिकाणी असं झालं की 2 गावात मिळून एक स्मशानभूमी आहे. त्या ठिकाणी काही सवलती मिळतील, परंतु जागा उपलब्ध आहे पण स्मशानभूमी नाही. असं असेल तर बिलकुल दुसरं काम मंजूर केलं जाणार नाही. आधी स्मशानभूमी आणि मग बाकीचं काम. आणि 120 बऱ्याच ठिकाणी जागा त्यांनी आहे, म्हणलं सर. पण भाऊ 120 ठिकाणी जागा आहे, जागेचं त्याला जागा. पैसे लागतात. 30% लोक आहे. पैसे उपलब्ध होतील, काळजी करू नका. जनसुविधेत पैसे पैसे उपलब्ध होतील. मी काय सांगितलं की गावात स्मशानभूमी बांधल्याच्या दुसरं कामच नाही नाही भाऊ, करणार. ते प्रॉब्लेम काय आहे, बऱ्याच ठिकाणी जागेचा वाद आहे, कोर्ट मॅटर आहे, तिथे तुम्ही काय ते मिटवायला लागेल ना. त्याच्यावर आपण सगळ्या कलेक्टरना सूचना दिलेल्या आहेत. स्थानिक सीओ पीडीओ सगळ्यांना सूचना दिल्या की या वादातून मार्ग काढा. आणि स्मशानभूमीच्या जागा उपलब्ध करून देत असताना काही वेगळ्याने नियम करण्याची आवश्यकता आहे, काही कायद्यात बदल करण्याची आवश्यकता आहे. त्याही संदर्भात शासन विचार करत आहे. भाऊ, जिल्हा परिषदेचे स्वीकृत सदस्य याचा जो जी आर आहे किंवा पुढची प्रक्रिया कशी असणार आहे उद्या काय साधारण? ठेवणार आहे का नाही विचारायला. एवढं सगळं लिहिणार कशा. मी सांगितलं प्रत्येक विषयाची वेगळी बातमी करा. हो, 100% वेगळी करा. मी जो मुद्दा मांडला त्यात प्रत्येक विषयाची वेगळी बातमी होईल. हो, 100%. तुम्ही एका ह्याच्यात घालून गेलं तर त्याचं महत्व कमी होऊन जाईल. एक महत्त्वाचं हे वेगळी करतो. आपल्या शहरासाठी 872 कोटीची योजनाचा त्याचं काही बैठक म्हणून पाठपुरावा आता त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आलं. हा, हा, हा. काय म्हणतात स्वीकृत सदस्य कधी होईल आणि त्याचे जी आर निकष ते काय राहिले? स्वीकृत नगरसेवकाचं बिल पास झालेलं आहे. हा, सदस्य. नियमावली बनवायचं काम चालू आहे. येणाऱ्या 8 दिवसात नियमावली होईल आणि एकदा नियम तयार झाले की मग त्याच्या अंमलबजावणीचा जी आर निघेल. शहराचा जो 872 कोटीचा 1300 कोटी त्याचं कुठपर्यंत आता वर्ल्ड बँकेची मान्यता त्याला आलेली आहे. वर्ल्ड बँकेनं साधारण 50% अमाऊंट वर्ल्ड बँक देते, काही शासन देईल, काही आपण बॉन्ड आपण देतोय, त्या माध्यमातून काही निधी उपलब्ध करतोय. आणि आणखीन त्या संदर्भात मी येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये मी मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत चर्चा करतोय की महापालिका किती पैसे देऊ शकते, त्याची कॅपॅसिटी काय आहे आणि शासनाकडून किती पैसे दिले पाहिजे. असं कारण पूर्वी आपला 872 कोटीचा आकडा होता, तो आता वाढत 1400 कोटीपर्यंत गेलेला आहे. त्यामुळे अतिरिक्त रक्कम जी द्यायची आहे ती कुठून द्यायची या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून ते निर्णय घेऊ आणि लवकरच 1400 कोटी रुपयाचं जी योजना आहे त्याचं प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यासाठी टेंडरची प्रक्रिया बाकीच्या घडामोडी होतील. चला बाकीचे धन्यवाद. काय विचारलं तुम्हाला काय झालं, तुम्हाला एवढी तातडी आहे. अहो नाही तुम्ही